नमस्कार मित्रांनो, जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसंबंधी महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, शासन निर्णय डिटेलमध्ये पाहूयात. दिनांक 14 जानेवारी 2025 रोजीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय बघा. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या ऑनलाईन कामासंबंधीचा प्रशासकीय मान्यता. शासन निर्णय आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा, शासन निर्णय पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबींना कार्योत्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. बघा, अँथ्रोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेशी आयुक्त शिक्षण कार्यालयाने 1 वर्ष कालावधीचा केलेला करार. त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, अँथ्रोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या 20% कामकाजाच्या अनुषंगाने 18,58,500 रुपये इतकी रक्कम खर्च त्यांनी केलेली आहे. आणि तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या 80% कामकाजाच्या अनुषंगाने 55,75,500 फक्त इतका खर्च त्या ठिकाणी त्या सदरील कंपनीने, सॉफ्टवेअर कंपनीने केलेला आहे. बघा, मुद्दा क्रमांक 2, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन कामकाजासंबंधी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस 1 वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्याप्रमाणे यासाठीचा खर्च 68,84,130 फक्त यास देखील मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदर संस्थेची उपरोक्त कालावधीचा करारनामा करावा. यात देखभाल, परवाना शुल्क, मदत कक्ष, आवश्यकतेनुसार करावयाचे बदल या बाबींचा व इतर आनुषंगिक बाबींचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी. बघा, मुद्दा क्रमांक 3, या प्रित्यर्थ झालेला व होणारा खर्च मागणी क्रमांक E2,2202 सर्वसाधारण शिक्षण 80 सर्वसाधारण पंचवार्षिक योजना अंतर्गत योजना 0251 ई-गव्हर्नन्स कार्यक्रम 2202 H454 31 सहाय्यक अनुदान या एका लेखाशीर्षकाखालील संबंधित वित्तीय वर्षात उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रस्तावांतर्गत कामाच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या व येणाऱ्या देयकाची छाननी करून त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे सक्षम प्राधिकारी असतील. अशी देयके मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात येऊ नयेत. बघा, सदर शासन निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत गठीत करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार व संदर्भ क्रमांक 6 अन्वये समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर हा पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसंबंधी जे काही सॉफ्टवेअर कंपनी नेमलेली आहे त्या कंपनीला नियुक्ती संदर्भात शासन निर्णय हा शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचा हा शिक्षक भरतीसंबंधी 14 जानेवारी रोजीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. टप्पा 2 साठी या ठिकाणी टप्पा 1 यशस्वीरित्या शिक्षक भरतीचा झालेला असून टप्पा 2 साठी त्या प्रायव्हेट सॉफ्टवेअर कंपनीला शासनाने त्या ठिकाणी टेंडर दिलेला आहे आणि त्याचा जो काही खर्च आहे त्या खर्चास देखील शासनाने या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. पुढील 1 वर्षासाठी हा करार केलेला आहे आणि त्याचे देखील खर्च या ठिकाणी लेखा अंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे. तर निश्चितपणे मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा टप्पा 2 यासाठी ही तांत्रिक बाब असून निश्चितपणे ही शिक्षकासाठी आनंदाची बाब आहे की टप्पा 2 अंतर्गत राहिलेल्या जागा
वेगाने जास्तीत जास्त जागा या लवकरात लवकर भरण्यात येतील अशी आशा करूयात. मित्रांनो, अशा प्रकारचे वेगवेगळे शासन निर्णय मिळवण्यासाठी GR स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.